हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता, परंतु तुमची प्रगती होत नाही. तुमच्या सोबत देखील असंच होत असेल, तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल. देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केल्या जातात. महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता. हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजेच चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल. तसेच तारीख दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 5:51 संपेल. हिंदू धर्मात हनुमानजींना 7 चिरंजीवींपैकी एक मानले जाते. तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले, हार, सिंदूर, बुंदी किंवा बेसनाचे लाडू, तुळशीचे पाने अर्पण करून ते प्रसन्न होतात. हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्याने तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते. संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीला व्रत करणे फायदेशीर ठरते. तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करा. मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा करा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो. हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. म्हणूनच सिन्नर शहरातील पंचायत समिती लागत असलेल्या वडारवाडी येथेही सालाबादप्रमाणे यंदाही येथील जय बजरंग जय वडार ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते उदय सांगळे यांच्या हस्ते हनुमानांची पूजा करत मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. संपूर्ण शहरातून ही मिरवणूक पार पडली. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही मिरवणूक संपन्न झाली. SN न्यूजसाठी सुजल शितोळे.